नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या मराठीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती, जिथे आपण बुकचा रेफरन्स घेऊन इथे आपण प्रत्येक टॉपिक शिकणार आहोत. तर चला, आजचा टॉपिक आहे टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. आणि टॅक्झॉनॉमी म्हणजे काय असतं. आपल्याला माहिती आहे पृथ्वीवर अनेक प्राणी आणि वनस्पती आहेत, जे की आपण या अगोदर पाहिलेले आहोत की 1.7 to 1.8 मिलियन स्पीसीस या पृथ्वीवर आहेत. पण या प्रत्येक वनस्पतीचा, प्रत्येक प्राण्याचा जेव्हा आपण आढावा घेतो, या प्रत्येकाचा अभ्यास करणं आपल्याला सोपं नाही जाणार. त्यामुळेच आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर क्लासिफिकेशनलाच एक सायंटिफिक टर्म दिलेली आहे. त्या टर्मला म्हणतात टॅक्झॉनॉमी. इथे जेव्हा आपण क्लासिफिकेशनमध्ये कॅटेगरी पाडतो, म्हणजे आपण आजूबाजूला पाहतो, एक एक्झाम्पल देते. आपण आजूबाजूला पाहतो, आपल्या डॉग्स असतात, कॅट असतात, स्पॅरो आहेत, वेगवेगळ्या वनस्पती आहेत. तर हे वेगवेगळे कॅटेगरीमध्ये येतात. मांजर हा कुत्र्यासारखा नसतो, कुत्रा हा गाईसारखा नसतो. तर हे काय आहे, त्यांची कॅटेगरी आहे. तर याच कॅटेगरीला सायंटिफिक नेममध्ये टॅक्झा म्हणतात. काय म्हणतात? टॅक्झा म्हणतात. आणि हीच पुढे कॅटेगरी जिचं आपण स्टडी करणार आहोत, त्याला टॅक्झॉनॉमी असं म्हणलं गेलेलं आहे. काय? टॅक्झॉनॉमी म्हणलेलं आहे. तर इथे टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, तर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी क्लासिफाईड इंटू डिफरंट टॅक्झा. डिफरंट टॅक्झा म्हणजेच डिफरंट कॅटेगरी, त्याला म्हणतात टॅक्झॉनॉमी. इथे तुम्हाला कळालं असेल की टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, कॅटेगरीमध्ये डिफरन्शिएशन करणं प्लांट किंवा ॲनिमलचं, त्यालाच टॅक्झॉनॉमी म्हणतात. ही आहे सायंटिफिक टर्म. यामध्ये आता आपण पाहणार आहोत की टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज कसे डिवाईड झालेले आहेत. टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज म्हणजे काय आहेत, तर टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी म्हणजे अरेंजमेंट. आता आपल्याला या प्राणी आणि वनस्पतीची क्लासिफिकेशन करायचं आहे, तर ते व्यवस्थितरित्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत करायचं आहे. मग त्यासाठी एक टॅक्झॉनॉमिक हायरार्की इथे दिलेली आहे. तर ती कोणती आहे, तर त्यामध्ये येतं, इथे तुम्ही पाहू शकता. मी इथे एक डायग्राम शो करते. तुमच्याकडे बुक असेल NCERT, तुम्ही काढा आणि पहा. तर इथे एक डायग्राम आहे. यामध्ये तुम्हाला याचा रेफरन्स घेऊन हे टॅक्झॉनॉमिक हायरार्की काय असते हे इथे कळेल. इथे सगळ्यात शेवटी काय आहे, स्पीसीस आहे. आपल्याला स्पीसीस आणि जीनस हे तुम्हाला काही आठवतं का? या अगोदरच्या लेक्चरमध्ये जेव्हा आपण बायनॉमियल नॉमेनक्लेचरचा अभ्यास केलो, त्या बायनॉमियल नॉमेनक्लेचरमध्ये या दोघांचा उल्लेख होता. जीनस हे पहिला कंपोनंट होता त्यामध्ये, आणि स्पीसीस हा सेकंड कंपोनंट होता. आणि या दोघाला मिळून सायंटिफिक नेम म्हणजे बायनॉमियल नॉमेनक्लेचरमधले सायंटिफिक नेम हे बनत होतं. जसं की आपण मँजिफेरा इंडिका एक्झाम्पल घेतलेलं होतं. तर हे दोन तुमच्या ओळखीचे आहेत. तर यावरून तुम्हाला काय दिसतं, हे जे स्पीसीस आहे एकदम छोटं युनिट आहे. या टॅक्झॉनॉमी हायरार्कीचं एकदम छोटंसं युनिट आहे. त्यानंतर यावर गेलं तर जीनस आहे. स्पीसीसची व्हॅल्यू ही जीनसपेक्षा कमी आहे, म्हणजे जीनसची व्हॅल्यू ही स्पीसीसपेक्षा जास्त आहे. जीनसच्या वरती कोण आहे, फॅमिली आहे. फॅमिलीच्या वरती कोण आहे, ऑर्डर आहे. ऑर्डरच्या वर कोण आहे, क्लास आहे. आणि क्लासच्या वर कोण आहे, फायलम ऑर डिव्हिजन. तुम्ही म्हणणार या दोन्हीपैकी आम्ही एक घ्यायचं का, तर हे तसं नाही आहे. आपल्याला माहिती आहे या पृथ्वीवरती प्लांट आणि ॲनिमल्स हे दोनच सजीव सृष्टी आहे. तर जेव्हा आपण इथे त्यांचं टॅक्झॉनॉमिक हायरार्कीनुसार अभ्यास करतो, जेव्हा वनस्पतीचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा फायलम घ्यायचा आहे. वनस्पतीचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला डिव्हिजन घ्यायचं आहे. वनस्पतीचा अभ्यास करताना डिव्हिजन घ्यायचा आहे. आणि जेव्हा प्राण्यांचा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला फायलम घ्यायचा आहे. कळालं? फायलम कुणासाठी? प्राण्यांसाठी, आपल्यासाठी फायलम.
फायलम. आता हे कसं लक्षात ठेवायचं की फिजिक्स आपल्याला बोर होतं. कुणाला होतं? आपल्याला होतं. फिजिक्स आपल्याला बोर होतं. फायलम हे कुणासाठी? आपल्यासाठी. डिव्हिजन कोणासाठी? वनस्पतीसाठी. ठीक आहे. तर आता आपण सुरुवातीपासून पाहूया. ही टॅक्झॉनॉमिक हायरार्की आहे. ही कशी आहे? सगळ्यात छोटा युनिट कोणता आहे इथे? तर सगळ्यात छोटा युनिट आहे स्पेसिस. त्यानंतर वरती त्याच्या जीनस, त्याच्यावरती फॅमिली, त्याच्यावरती ऑर्डर, त्याच्यावरती क्लास, त्यानंतर फायलम हे आपल्यासाठी आहेत, म्हणजेच ॲनिमलसाठी फायलम, आणि डिव्हिजन हे प्लांट्ससाठी आहे. डिव्हिजन हे ग्रीननी शो करते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. प्लांट्ससाठी आहे. आणि किंग म्हणजे राजा, सगळ्यात वरचा, आणि किंगडम हे सगळ्यांसाठी आहे. जेव्हा आपण प्लांटसाठी हायरार्की पाहणार आहोत तेव्हा तुम्ही कसं पाहणार आहेत? स्पीसीस, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, डिव्हिजन आणि किंगडम. हे कळालं. आणि जेव्हा आपण प्राण्यासाठी ही हायरार्की पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत, तेव्हा तुम्ही कसं करणार आहात? स्पीसीस, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम आणि किंगडम. हे लक्षात आलं तुमच्या? हे सुरुवातीला तुम्ही ही हायरार्की अशीच तुम्हाला रिकॉल झाली पाहिजे, कारण तुम्हाला नंतर सायंटिफिक नेम लिहिताना हे सगळं तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करावं लागतं. कधी कधी हे 2 मार्काला येतं, कधी कधी 3 मार्काला पण येऊ शकतं. तर तेव्हा तुम्हाला हे योग्यरित्या आधी हे व्यवस्थित तुम्हाला मांडता आलं की मग आता तुम्ही व्यवस्थित, आता आपण मँगोचं इथे सांगू शकतो. मँजिफेरा इंडिका. मग स्पेसिसमध्ये काय येतं? आता हे प्लांट आहे की फायलममध्ये येईल? तर ही या साईडला येईल मँगो. तर स्पेसिस काय आहे? इंडिका आहे. मँजिफेरा काय आहे? जीनस आहे. आता याची फॅमिली, ऑर्डर, क्लास, डिव्हिजन, किंगडम काय आहे ते अजून आपल्याला माहिती नाही. त्यासाठी आपल्याला त्याची स्टडी करावी लागेल. या सगळ्या टॅक्झॉनॉमिक हायरार्कीची आपल्याला स्टडी करावी लागेल आणि तेव्हा आपल्याला हे कळेल. तर तुम्हाला विचारलं की टॅक्झॉनॉमिक हायरार्कीमध्ये सगळ्यात लो युनिट कोणता आहे, सगळ्यात छोटा युनिट कोणता आहे, तर तुम्हाला तुमचा आन्सर असायला पाहिजे स्पीसीस. हेच विचारतात जनरली. स्पीसीस यामधून 2 MCQ तयार झाले तर हे विचारतील की सगळ्यात छोटे हायरार्कीमध्ये सगळ्यात छोटं युनिट कोणतं आहे, तर ते आहे स्पीसीस. ते आहे स्पीसीस. आणि सगळ्यात वरचा युनिट कोणता आहे, तर तो आहे किंगडम. आता तुम्ही प्लांटला काय यूज होतं? डिव्हिजन होतं की फायलम यूज होतं? तर तो प्लांटला डिव्हिजन यूज होतं आणि ॲनिमलला फायलम यूज होतं. हे लक्षात ठेवायचं. आणि झालं, एवढंच आहे यामध्ये. तुम्हाला हे लक्षात आलं असेल, आणि नाही आलं असेल तर कमेंटमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की विचारा. इथे आपण पाहणार आहोत आता हे खूप महत्त्वाचा चार्ट आहे. ऑर्गॅनिझम विथ देअर टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. आता आपण मँगोचं पाहिलं होतं, तर मँगोचं इथं सगळं आहे. मँगोचं जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम और डिव्हिजनमध्ये तो येतो आणि किंगडममध्ये येतो. हे सगळे इथे आहे. तर याचं किंगडम काय असेल? जेव्हा प्लांट येतं, प्लांटचं किंगडम असतं प्लांटी आणि ॲनिमलचं किंगडम असतं ॲनिमेलिया. कळालं? इथं मेन्शन केलं नाही आहे. जेव्हा आपण प्लांटचं क्लासिफिकेशन करतो, हे अशा पद्धतीने लिहितो, तेव्हा प्लांट जर असेल तर तिथे तुम्हाला प्लांटी टाकायचं आहे किंगडममध्ये, आणि ॲनिमल असेल तर ॲनिमलला ॲनिमिलिया असं टाकायचं आहे. तर इथे आपण सगळ्यात सुरुवातीला आपला ओळखीचा जो आहे मँगो त्याचं पाहूया. तर कॉमन नेम आहे, कॉमन म्हणजे जनरल नाव आहे मँगो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण त्याला मँगो म्हणतो. ठीक आहे, आपण त्याला मँगो म्हणतो.